मी आणखीन काय बोलण्याची गरज आहे त्याच्यावर? कारण ह्याच हॉलमध्ये शिवसेना प्रमुखांचं ते गाजलेलं भाषण आहे, तर ती आठवण झाली तरी पुरे. तुम्ही असं बोलायला लागल्यावर मला पुढे काय बोलायचं ते सुचत नाही, कारण मला डोळ्यासमोर सगळे यायला लागतात. तरी सगळी पाळीव बेडकं ही यायला लागतील, बोंबलतील. पण या चोरांना खरंच मी तर म्हणेन लाज लज्जा शरम काही त्यांनी ठेवलेली नाहीये. नॅपकिन आहे तो सुद्धा काय ठेवला ते कळत नाही. असा हा भाजपा, म्हणजे ज्याचा उल्लेख माझ्या मते आधी पण भास्करराव तुम्ही बोलत होता, अंबादासनी केला असेल, संजय राऊतांनी तर केलाच. पण विशेषतः अंबादास तुमचं कौतुक करायचंय आणि माझ्या मराठवाड्यातल्या सगळ्या सैनिकांचं कौतुक करायचंय. कारण तुम्ही एक वस्तुस्थिती ही जनतेसमोर आणली. क्या हुआ तेरा वादा. म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे जे काही वादे केले होते ते कसे फसवे होते ते त्यांनी छान पद्धतीने पूर्ण मराठवाड्यामध्ये जनतेपर्यंत पोहोचवलं. मग आता माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना आहे की निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा जो पक्ष पाळत नाही तो पक्ष त्यांनी मला केलेला वादा हा मी तेव्हापासून बोलत होतो की यांनी वादा केला होता की 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि हे सांगत होते असं काही घडलंच नाही. मग हा काल परवाचा तुम्ही केलेला जनतेशी वादा खरा होता की खोटा होता? म्हणजे यांची वृत्ती कळते, यांची वृत्ती कळते. आणि तसं जर का बघितलं तर बोलायचं कशावर हेच कळत नाही. कारण यांचं सरकार आल्यानंतर जी काही पनवती लागलेली आहे, केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर सगळी कामांची वाट लागलेली आहे. एअरपोर्टचं छत गळतंय, त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये पाणी जातंय, प्रयागराजला माणसं चेंगरून गेली, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये माणसं चेंगरून गेली, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. काल परवाकडे विमान अपघातात गेली, कोणी घ्यायला तयार नाही. रेल्वे अपघातात गेली, कोणी घ्यायला जबाबदारी तयार नाहीये. म्हणजेच काय की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे. आज देशाला पंतप्रधान कुठे आहे? भाजपला आहे. देशाला कुठे आहे? देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोडे अमित शहाची नाही. देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात? आणि मोदीजींना सुद्धा मला विचारायचंय, मी आता जास्त कठोर शब्दात बोलणं देशाच्या पंतप्रधानांना बरोबर नाहीये, पण जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून तुमच्या समोर पर्याय उभे राहिलो तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिद्दीन बरोबर तुलना करायला? मग जरा आम्ही इंडियन मुजाहिद्दीन सारखे होतो तर आज जगभरामध्ये तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक सांगण्यासाठी आमच्या पक्षातले खासदार तुम्ही का पाठवलेत? आम्ही इंडियन मुजाहिद्दीन आणि तुम्ही कोण? म्हणजे तुम्ही जगभर फिरलात पण या कठीण काळामध्ये एक मित्र तुमच्या सोबत उभा राहिला नाही जो माझ्या देशाच्या बाजूने उभा राहील. आम्ही राहिलो तुमच्या सोबत. जग तुमच्या विरुद्ध आहे. देशातले मित्र तुम्ही तोडून टाकताय, मित्र संपवून टाकता आहात. आमची तुलना तुम्ही देशद्रोह्यांबरोबर करता आहात. आणि मग जेव्हा संकट आल्यानंतर आमचेच खासदार तुम्ही जगभरामध्ये पाठवताय, आम्ही काय केलं आम्ही काय केलं हे सांगायला. आम्ही विसरून गेलो नव्हे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेला देखील ते डोकलाम झालं होतं. तेव्हाही आपली हीच भूमिका होती की प्रधानमंत्री जी जो आपको सही लगे आप करो, हम आपके साथ है. आता सुद्धा आपली हीच भूमिका होती. ठीक आहे, पक्षीय मतभेद असतील, आहेत, राहतील, पण देश संपूर्ण जगासमोर आम्ही जाऊ तेव्हा हम सब एक है म्हणून आपण गेलं पाहिजे. आणि ते कर्तव्य, पवित्र कर्तव्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला.